आई, आता आपल्याला आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत. त्या माणसाला मी प्रत्येक गोष्टींचा जाब विचारणार आहे. त्या माणसाने जे केलंय ना, त्याची शिक्षा हीच आहे की त्याला त्याचा मुलगा कधीच माफ नाही करणार. आता उद्या फक्त शेवटची भेट. त्यानंतर मी त्या माणसाचं तोंडही बघणार नाहीये. सॉरी आई. मला माहितीये माझ्या या वागण्यामुळे तुला त्रास होत असेल. तुझं खूप प्रेम होतं ना त्या माणसावर. कारण तू असताना तू एकदाही त्या माणसाबद्दल वाईट शब्द ऐकून घेतला नाहीयेस. नाही, तू तुझ्या जागी बरोबर असशील, पण बाप म्हणून त्याने माझ्यासाठी काय केलंय ग? स्वतःची ओळखही लपवली माझ्यापासून. अशा माणसावर प्रेम जाऊ दे, त्याला रिस्पेक्टही कसं देऊ मी? तुझा नवरा जरी असला तरी माझा बाप कधी झाला नाही. आणि आता त्याची कितीही इच्छा असली तरीही मी त्याला बाप म्हणणार नाही. सॉरी आई. देवकी, हातातनं वेळ निघून जाण्याच्या आधी मी केदारला सगळं सांगणार आहे. सगळं. माझ्या हातून झालेली प्रत्येक चूक कबूल करणार आहे. पण आपल्या मुलाला माझ्यापासून दूर नाही जाऊ देणार. त्याला एकटं नाही पडू देणार मी. तू काय काळजी करू नकोस ग देवकी. हा त्याचा बाप अजूनही जिवंत आहे. तू काय काळजी करू नकोस. मी आजवर जे काही केलं त्यासाठी मला माफ कर ग. खरंच माफ कर. उद्या मी माझ्या सगळ्या चुका सुधारणार आहे. त्यासाठी केदार मला जे काही प्रायश्चित्त सांगेल ते भोगायला मी तयार आहे देवकी. खरंच तयार आहे.